आपण सध्या आष्टीचे आमदार सुरेश अण्णा धस यांच्या कार्यालयामध्ये आहोत। आपण पाहू शकतो की आज आमदार सुरेश अण्णा धस यांच्या कार्यालयामध्ये जनता दरबार हा सुरू आहे। सकाळपासून हा जनता दरबार सुरू आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्व जे काही कार्यकर्ते असतील, सामान्य नागरिक असतील, ते या ठिकाणी आमदार सुरेश अण्णा धस यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहतोय की या ठिकाणी सामान्य लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अण्णा जाणून घेत आहेत। त्या अडचणी जाणून घेऊन सामान्य लोकांना ज्या ते काही त्यांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न आहे तो अण्णांच्या माध्यमातून केला जातोय। आपण पाहतोय की या ठिकाणी अण्णांच्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी सामान्य लोकांना देखील या ठिकाणी त्यांच्या समस्या मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न जे आहेत ते अण्णा त्यांच्या माध्यमातून करतायत। सकाळपासून जो हा जनता दरबार आहे तो सुरू आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देखील जनतेची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अण्णा अगदी सामान्य लोकांना वेळात वेळ देऊन जनता दरबारामध्ये लोकांच्या समस्या देतात। अण्णा काय सांगाल, सकाळधरण हा जनता दरबार सुरू आहे, मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। मी माझं काम आहे, माझी हीच कामाची पद्धत आहे। आलेलं आता अधिवेशन चालू आहे, त्याच्यामुळं काल अर्ध्या लोकांना भेटलो, आज अर्ध्या लोकांना भेटलो। मोठ्या प्रमाणामध्ये आल्याच्या नंतर लोकांचं काम करणं हे आमचं काम आहे। आपण पाहतोय की सध्या आज शिरूर बंदची हाक दिली आहे सुरेश भोसले त्या संदर्भात। हे बघा, ते जे माझं काम चालू आहे, ज्यांना मोर्चे काढायचे त्यांनी मोर्चे काढायचे, ज्यांना काम करायचे त्यांनी काम करायचं। सरपंच आमचं काम करतो। सरपंच संतोष देशमुख यांच्या समर्थनात बारामतीमध्ये देखील मोर्चा होतोय, त्याबद्दल 100% होणार ना। बारामतीत मोर्चा निघाला म्हणून विशेष काय, सगळीकडेच निघलेले, तर आता बारामतीत निघाला, त्याच्यामुळं त्याच्यावरती काय विशेष बोलायचं। सतीश भोसल्या जाऊ द्या, ठीक आहे, चला विषय नंतर घेऊ। या ठिकाणी आपल्याबरोबर अण्णा होते। सध्या सामान्य लोकांना भेटण्यासाठी अण्णा हे वेळ देत आहेत। त्यानंतर काही जे असेल त्या गोष्टींवरती आपण नंतर चर्चा करू अशी अण्णांनी यावेळी प्रतिक्रिया दिलेली आहे। कॅमेरामन हर्षलसह शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, आष्टी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।